तसंच इथे 3D प्रमाणे काही ग्लूज आपण प्रोव्हाइड केलेले आहेत आणि इथं फ्लुटेड लॅमिनेटची शीट वापरलेली आहे. तर सेम जसं 3D मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी क्लायंटला रेफर केल्या होत्या, दाखवल्या होत्या, त्याचप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे दाखवलेल्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. या एरियाचा जो नॉर्थ ईस्ट कॉर्नर आहे तो साधारण इथेच येत होता, त्यामुळेच आपण मंदिर पण अटॅच विथ टीव्ही युनिट दिलेलं आहे. तर या टीव्ही युनिटच्या मंदिराच्या साईडच्या पार्टला इथे ॲक्रेलिक येणार आहे. तसंच मागची जी बाजू दिसते तुम्हाला, ती मागची बाजू राऊंडमध्ये आहे. मग राऊंड शेपमध्ये जर तुम्हाला वेगवेगळं ॲक्रेलिक किंवा वेगळं मटेरियल वापरायचं असेल, जे की आपल्याला मार्केटमधनं आणायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला हा जो मागचा पार्ट आहे याचा वेगळा फर्मा बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून तो फर्मा ॲज अ रेफरन्स म्हणून ते वापरतील आणि त्या सेम त्याच साईजचा मागचा पॅनलही आपल्याला मिळेल. तसंच ह्या इथे काही CNC मध्ये ॲक्रेलिकच्या जाळ्या येतील, त्यालाच आपण साईडला बेल्स वगैरे लावू शकतो. समोर जर आपल्याला एन्क्लोज पाहिजे असेल तर कर्टन्स किंवा वेगळे आपल्याला फ्लुटेड ग्लाससोबत वेगळे शटर्सही इथे प्रोव्हाइड करायला जागा आहे. खालच्या बाजूला पाहिलं तर इथे आपण एक नैवेद्यांसाठी ट्रे दिलेला आहे आणि 2 ड्रॉवर पण दिलेले आहेत. तसंच हा जो खालचा पूर्ण पार्ट आहे, काही ठिकाणी आपण ओपन शेल्फ ठेवले आहेत आणि काही ठिकाणी ड्रॉवर्स प्रोव्हाइड केले आहेत, जेणेकरून आपल्याला पूर्ण डिझाईन याच्यामध्ये बॅलन्स करता येईल. ज्या प्रकारे आपण 3D मध्ये हे टीव्ही डिझाईन केलं होतं, तसंच प्रॅक्टिकली पण आपण व्यवस्थित सेम मटेरियल आणि सेम कलरमध्ये हे टीव्ही एक्झिक्यूट केलेलं आहे. थँक्यू.